हॅलो, वेलकम यू गाईज. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका जी भरती झाली होती त्याविषयी एक नवीन लेटेस्ट अपडेट आहे. एका विद्यार्थ्यांनी RTI टाकला होता आणि RTIचं उत्तर त्यांनी काय दिलं, का बरं RTI टाकला होता? कारण बऱ्याच दिवसापासून जी नवी मुंबई महानगरपालिकेविषयी एक हे चाललेलं आहे की नाही, ही भरती कॅन्सल झालेली आहे. तर बघा, ही भरती कॅन्सल झालेली नाही आहे. ओके. आणि याच्यामध्ये मी लेटेस्ट अपडेट सांगणार आहे तुम्हाला, मेरिट लिस्ट कधी लागू शकते आणि हा RTI रिप्लायसुद्धा तुम्हाला दाखवतो आहे. जस्ट अ मिनिट. ओके. हे बघू शकता, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये RTI मिळाले. RTIद्वारे एका विद्यार्थ्याने RTI टाकला होता, त्याद्वारे काय माहिती मिळालेली आहे. ओके. 30 संवर्गामधून 668 पदासाठी दिनांक 16, 17 आणि 18, 19 जुलैला एक्झाम झाली होती. त्याविषयी त्यांचं आन्सर काय मिळालेलं बघा. ओके. सदर भरती प्रक्रिया माननीय उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. नवी मुंबई महानगरपालिका सर्व भरती 2025 बाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे आव्हान देण्यात आले असून न्यायालयाने पुढील सुनावणी होईपर्यंत परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्यास मनाई केलेली आहे. ओके. हेच एक त्याचं एक परिपत्रक आहे. याच्यामध्ये क्वेश्चन काय विचारला होता बघा, की आपण विविध ठिकाणी इथे परीक्षा घेतली होती, पदाच्या निवडीसाठी परीक्षा घेतल्या, परंतु अद्याप नॉर्मलायझेशन होऊन अंतिम निकाल निवड यादी जाहीर केलेली नाही. आपण निवड यादी जाहीर कधी करणार आहात याविषयी माहिती मिळावी व सदर भरती प्रक्रिया माननीय उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे का, दिली असेल तर कोणत्या पदासाठी स्थगिती दिली आहे, कोणत्या पदासाठी स्थगिती दिली नाही आहे याविषयी माहिती मिळावी, अशा पद्धतीचा RTI टाकण्यात आला होता. यावर उत्तर काय मिळालेलं बघा. नवी मुंबई महानगरपालिकेविषयी भरतीबाबत माननीय उच्च न्यायालयात मुंबई येथे आव्हान देण्यात आलेले असून न्यायालयाने पुढील सुनावणी होईपर्यंत परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्यास मनाई दिलेली आहे. बघा, कुठेही याच्यामध्ये लिहिलेलं नाही आहे ह्या उत्तरामध्ये की माननीय उच्च न्यायालयाने भरती ही काय केलेली आहे, स्थगिती दिलेली आहे. स्थगितीविषयी कुठेही नाही दिलेलं आहे. ओके. स्थगिती कुठेही लिहिलेलं नाही आहे. ओके. ह्या उत्तरामध्ये. ओके. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे, स्थगिती कुठेही लिहिलेलं नाही आहे, म्हणजे याच्यावर स्थगिती आलेली नाही आहे. फक्त एवढं म्हटलेलं आहे की याच्यावर एक केस चालू आहे. ओके. ह्या केस चालू असल्यामुळं माननीय उच्च न्यायालयाने काय दिलेलं आहे की बाबा, परीक्षेचा निकाल तुम्ही लावू नका कधीपर्यंत, जोपर्यंत सुनावणी होत नाही तोपर्यंत. म्हणजे याचा मतलब असं समजून घ्यायचं की 1 किंवा 2 हिअरिंग झाल्यानंतर, आता लास्ट हिअरिंग झाली होती 15 या 16 ऑक्टोबरला, त्याच्यानंतर बघूया आता पुढची जी हिअरिंग होईल त्यामध्ये आपल्याला माहिती पडेल की रिझल्ट द्यायचा की नाही द्यायचा. ओके. मला असं वाटतं की हे जे चालू होतं हे नर्सिंग विषयी नव्हतं. हे बरेच, मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवला होता, बरेच 2006-07मध्ये जे कर्मचारी कामावर होते, अदर दॅन दिस. ओके. पंप ऑपरेटर वगैरे समथिंग. ओके. त्यांनी यावर आम्हाला परमनंट करा, तर ही भरतीवर त्यांनी हे केलं की बाबा आम्हाला परमनंट करा, ही भरती तुम्ही का घेतली आम्हाला परमनंट न करता. ओके. सर, मला असं वाटते की जोपर्यंत त्याचा रिझल्ट येत नाही, जे हे चालू आहे न्यायालयामध्ये, हे प्रकरण चालू आहे, तोपर्यंत मला नाही वाटत की परीक्षेचा निकाल प्रसिद्ध होईल म्हणून. ओके. बट होऊ शकतं की 1 किंवा 2 हिअरिंग नंतर मे बी माननीय उच्च न्यायालयाने म्हणू शकतं की नाही बाबा, रिझल्ट लावून द्या तुम्ही. ओके. ठीक आहे. फायनल रिझल्ट आल्यानंतर तुम्ही म्हणजे ऑर्डर द्या, म्हणजे जॉईनिंग ऑर्डर वगैरे तुम्ही लोकांना देऊ शकता. या असं पण होऊ शकतं की बाबा ठीक आहे, हे ह्या पदांशी काही निगडीत नाही, कारण ह्या पदांमध्ये मला नाही वाटत की 30 संवर्गात जे पदं होते त्याच्यामध्ये त्यांना कुठे त्यांचं कुठं पद होतं म्हणून वगैरे. ओके. तर बघूया काय होतं. एवढी इन्फॉर्मेशन मला मिळेल ते मला जस्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती म्हणून हा व्हिडिओ करतो आहे. सो प्लीज कुठेही इथे तुम्ही गृहीत धरू नका की बाबा स्थगिती दिलेली आहे. जस्ट एवढंच आहे की हे निकाल येतपर्यंत या कोर्टाचे जे हे चालू आहेत, जे फेऱ्या चालू असतात, ओके, तोपर्यंत मला वाटत नाही की रिझल्ट येणार. ओके. तुम्हाला एवढंच सांगतो की येणाऱ्या ज्या एक्झाम्स आहेत, जसे ठाणे महानगरपालिका आहे, हे तुमच्या डोळ्यासमोर आहे, प्लस DMER DHS मे बी यावर्षी पॉसिबल नाही आहे. नेक्स्ट इयरला जानेवारी-फेब्रुवारीमध्ये येण्याचे चान्सेस आहे, कारण माननीय मंत्रींनी, जे आपले चीफ मिनिस्टर, त्यांनी सांगितलं की पुढच्या वर्षी मेगा भरती होईल. तर मोस्ट प्रॉब्ली जर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये सुद्धा DMER DHSची प्रोसेस केली तर जून-जुलैपर्यंत जॉईनिंग होऊन जातं, नेक्स्ट MBBS जी बॅच येणार तोपर्यंत. ओके. तर असं तुम्ही गृहीत धरून चला की पुढच्या वर्षीच, आता या वर्षात मला वाटत नाही काही होईल म्हणून, बट स्टील तुमचा अभ्यास तुम्ही कंटिन्यू ठेवायचा. ओके. तहान लागल्यावर पाणी जर विहीर जर खोदायला गेलात तर मला नाही वाटत की तुम्हाला पाणी पण मिळणार आणि तुम्ही पास पण होणार आणि तुमचा नंबर पण लागणार. अभ्यास तुम्ही कंटिन्यू ठेवायचं. ओके. जिथे कुठे तुम्ही क्लासेस करत आहे, जिथे कुठे काय करत आहे, कन्सिस्टन्सी इज व्हेरी मॅटर. कुठल्याही व्हेरी इम्पॉर्टंट, कुठलंही हे करण्यासाठी, कुठलाही जे तुमचं अभ्यास आहे, कुठलाही तुमचं जे परीक्षेचा निकाल तुमच्या वतीनं लागण्यासाठी तुम्हाला
निरंतर अभ्यास करत राहणं गरजेचं आहे, कन्सिस्टन्सी ठेवणं गरजेचं आहे. ओके, सो लवकरच पुन्हा एक अपडेट देणार आणि सोबतच आमचा जो रात्री 10 वाजताचा जो क्लास असेल तो लवकरच एक मंडेपासून सुरू होऊन जाणार. ओके, तर सगळ्यांना आवाहन करेन की येणाऱ्या ज्या पण एक्झाम असो, नॉर्सेट असो, DMER असो, DHS असो, CHO असो, कोर्सेस ऑलरेडी लॉन्च आहेत. लर्न नेक्स्ट नर्सिंग हे यूट्यूब चॅनल आहे, लर्न नेक्स्ट नर्सिंग हे ॲप आहे प्ले स्टोरवरून, ते डाउनलोड करा आणि जे पण कोर्सेस तुम्हाला हवे ते तुम्ही परचेस करू शकता. आता दिवाळीचं ऑफरसुद्धा चालू आहे, आज शेवटचा दिवस आहे दिवाळीचा. ओके, तो तुम्ही घेऊ शकता टेस्ट सिरीजवर. ओके, सोबतच जे फुल थेरी बॅच जी आहे ती 1 नोव्हेंबरपासून सुरू होते पुढच्या 6 महिन्यासाठी लर्न नेक्स्ट नर्सिंगची. नॉर्सेट, DMER, DHS, CHO, RRB सगळ्याच ESIC, तर ते तुम्ही घेऊ शकता. सो थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.